बातमी आता सविस्तर आहे। शिर्डी पोलीस भोंदू खरात ताबा मागणार असल्याचं कळतंय। शिर्डी पोलिसांकडून आता ताबा घेण्यात येऊ शकतोय। शिर्डी पोलीस आज राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। शिर्डी जमीन प्रकरणात अशोक खरात मुख्य आरोपी आहे आणि याच प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत आहेत। कल्पना खरात मात्र अजूनही फरार आहे। जमीन व्यवहार बनावट खाती चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा मागणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर मनोज, आपण बघतोय ऑनलाईन पद्धतीने या भोंदू अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आज, आणि दुसरीकडे शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा मागणार असल्याची देखील माहिती मिळते। एकूणच सविस्तर सांगाल या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स? वर्षा, नक्कीच एकीकडे नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातला व्हीसीद्वारे जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी वाढून मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे शिर्डीतून एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे। शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातचा ताबा मिळावा यासाठी आज कोर्टात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। मोठे प्रयत्न जे आहेत ते शिर्डी पोलिसांकडून केले जात आहेत। खरं तर अगोदर जर बघितलं तर या प्रकरणी जवळपास 100हून अधिक खाते जे आहेत ते समता संस्थेमध्ये बनावट असलेलं समोर आलं। त्यासोबत जगदंबा पतसंस्थेतील 32 खाते बनावट असलेले समोर आलं आणि 57 पैकी आतापर्यंत 26 लोकांची तपास जी चौकशी आहे ती शिर्डी पोलिसांनी केलेली आहे। मात्र या तपासामध्ये जर वेग वाढवायचा असेल आणि आणखीन माहिती मिळवायची असेल तर भोंदू अशोक खरात हा ताब्यात हवा, त्यासाठी शिर्डी पोलीस देखील प्रयत्न करतायत। खरं तर शिर्डी जमीन व्यवहारामध्ये फसवणूक आणि अवैध सावकारकीचा गुन्हा जो आहे तो शिर्डी पोलिसात दाखल आहे। त्यामध्ये 2 आरोपींना अगोदर अटक केलेली होती। त्यातून अनेक माहिती जी आहे, अनेक कारनामे जे आहेत ते भोंदू खरातचे समोर आले आणि त्यानंतर या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे। मनोज, आपण अपडेट देत राहा। तुर्तास धन्यवाद।